सोलापुर शहर के जामगुंडी कार्यालय में एक सूचना बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी और अन्य घटक दल उपस्थित थे। इस बैठक के लिए जिला संरक्षक मंत्री और उच्च शिक्षा मंत्री चंद्रकांत दादा पाटिल उपस्थित थे। सुबह पार्टी संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू ने भारतीय जनता पार्टी की भूमिका पर सवाल उठाए। उन्होंने ये रुख अपनाया कि अगर भाजपा केवल इसका इस्तेमाल कर रही है तो वह ऐसा नहीं करने देंगे। इसलिए सोलापुर जिले में प्रहार जनशक्ति पार्टी के सभी पदाधिकारी 7 रास्ता स्थित सरकारी विश्राम गृह में एकत्र हुए, लेकिन उन्होंने जानबूझकर इस बैठक से मुंह मोड़ लिया। इस बार लगभग 300 से 400 लोग थे। कार्यकर्ता विश्राम गृह से लौट गए। महायुतीच्या मेळाव्याला पाठ दाखवलेली आहे। नेमकं काय मागणी होती तुमची आणि का पाठ दाखवली? खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून आपण पाहता या राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि वेळोवेळी भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार साहेबांचे, तर वेळोवेळी त्यांच्याकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा महायुतीचा घटक आहे। परंतु बच्चू कडूंचं तुम्ही पाहिलं असेल विद्रोही स्वभाव आहे। जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, कांद्याचे भावाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न, या दुधाचा प्रश्न आहे, आपण पाहता अनेक प्रश्न या राज्यात आवासून बसले आहेत आणि फक्त महायुतीकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा महायुतीचा एक घटक आहे। पण प्रहार जनशक्ती पक्षाची जी भूमिका आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा इतर निराधारांना न्याय मिळावा, त्या अनुषंगाने कोणतेही काम महायुतीत होत नाही आणि त्या अनुषंगाने बच्चूभाऊ आपण पाहता नाराज आहे आणि त्यामुळे बच्चूभाऊंच्या आदेशाने आता वेळोवेळी सोलापूर जिल्ह्यातील जे महायुतीचे नेते आहेत त्यांच्याकडनं संपर्क साधला जात आहे की तुम्ही महायुतीच्या मेळाव्याला या, परंतु नेत्याचा जोपर्यंत आदेश येत नाही किंवा नेत्यांच्या जोपर्यंत मनात जात नाही तोपर्यंत आम्ही त्या मेळाव्याला जाणार नाही, म्हणून आम्ही तिकडे पाठ फिरवतो। देवेंद्र फडणवीस यांना का संदेश द्याल तुम्ही? कारण त्यांनी आजपर्यंत एकच सांगितलंय की प्रहार पक्ष हा घटक पक्षच आहे असं सांगितलेलं आहे, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही महायुतीच्या मेळाव्याला न जाऊन? देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण एक मध्ये गेल्या 2-3 महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं तर की माझ्या एका फोनवर बच्चू कडू साहेब गुवाहाटीला गेले, तर भाऊंना वाटलं होतं की या राज्यात खरंच बळीराजाचं राज्य येईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल, दिव्यांगाचं राज्य येईल, म्हणून भाऊंनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी गुवाहाटीला गेलते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की भाऊ माझ्या एका फोनवर गेले, परंतु त्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचं जे वागणं आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय असतील किंवा अनेक निर्णय आपण पाहिले गेल्या 2-3 महिन्यातले या राज्यातले, तर ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यशैलीला पटणारे नाहीत आणि त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही जो शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाचा प्रश्न हा ज्वलंत बनलेला आहे या राज्यात, त्यावर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, तर आम्ही पुढं भाऊंच्या माध्यमातून आपल्या माहितीत येण्याचा विचार करतो। भाजपकडे जातीय राजकारण करताय आणि प्रहार फक्त शेतकऱ्यांच्या बाजू मागताय, तर सर्व धर्म समभाव ही जी संकल्पना आहे किंवा धर्मनिरपेक्ष राज्य किंवा देश, ही संकल्पना कुठेतरी लयास गेलेली आहे का? कारण भाजप हा आजकाल फक्त जातीयते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। त्या सत्तेचा तुम्ही घटक पक्ष म्हणून एवढे दिवस तुम्ही नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की बच्चूभाऊ हे सर्व पक्षांना या ठिकाणी सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारे आहेत आणि कुठंतरी मलाही वाटतं की जाती धर्माच्या बाबतीत जी भाजपची भूमिका एवढी तीव्र आहे आता सध्या की त्यामुळे भाऊंचं मन दुखावलं असावं आणि त्यासाठी सुद्धा भाऊ कुठंतरी थांबत असावं। बच्चूभाऊ यांनी आदेश दिल्याप्रमाणे तुम्ही आज महायुतीच्या मेळाव्याला पाठ दाखवलेली आहे, तर काय आदेश होता बच्चूभाऊंचा आणि तुम्ही कधीपर्यंत जाणार नाही महायुतीच्या मेळाव्याला किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला? गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघितलं की राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार होती, अजित पवार नंतर सामील झाले आणि 1.5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक पक्ष सोबत होते, परंतु प्रहार ही सोबत आहे असं सांगण्यात आलं, परंतु राज्यात जेवढ्या काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही DPDC असेल किंवा अन्य कुठल्याही संधी देण्यात आली नाही। आणि दुसरीकडे म्हणता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही हे बैठका घेता, पण आमच्यासाठी विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत। कारण आपण बघितलंय की राज्यामध्ये हळूहळू प्रहारचा वणवा हे पेटत चाललाय। प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रहारमध्ये आहेत, अनेक पक्षातून लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि असे असताना 200 पेक्षा ग्रामपंचायती आमच्याकडे असताना आमच्या कुठल्याही ग्रामपंचायतीला निधी भेटत नाही,
कुठल्याही पदाधिकाऱ्याला डीपीडीसी असेल किंवा कुठेही त्यांना स्थान दिलं जात नाही, म्हणून बच्चू कडू साहेबांनी घेतलेला निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी अति महत्त्वाचा आहे. नेता स्वतःचा विचार करतं की आपल्याला काय भेटतं का, पण बच्चू कडू साहेब हे राज्यात पुन्हा एकदा एक संदेश दिला की कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेली प्रहार हे आज सुद्धा कार्यकर्त्यांसाठीच आहे. म्हणून कार्यकर्त्यांना जर काहीच भेटत नसेल, पदाधिकाऱ्यांना काहीच भेटत नसेल, तर ते पक्ष टिकू शकणार नाही. या माध्यमातून बच्चू कडू साहेबांनी आज कार्यकर्त्यांसाठी महायुतीच्या मेळाव्याला जाण्यासाठी टाळलेलं आहे. नाही, काय पद पाहिजे तुम्हाला? कार्यकर्त्यांना काहीच भेटत नाही म्हटल्यावर काय पाहिजे? आणि ज्या सगळ्या पक्षात भाजपला काय भेटतंय तेच प्रहारलाही द्यायला पाहिजे, तेच इतर पक्षांनाही भेटलं पाहिजे. सोबत आहे म्हटल्यानंतर फक्त निवडणुकापुरते तुम्ही सोबत ठेवता का? बाकीच्या समित्या असतील त्या समित्यामध्ये आम्हाला कुणालाच तुम्ही स्थान दिलं नाही. हे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, हे राज्याचा प्रश्न आहे. भाजप कुठेतरी यूज अँड थ्रो हा संकल्पना राबवत आहे का तुम्ही? कदाचित जर तसं तिने विचार करत असेल तर ते प्रहारच्या बाबतीत विचार करू नये, त्यांचा आम्ही गैरसमज दूर करून देऊ. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर भाजपचं काय होईल? भविष्यात अशीच परिस्थिती राहील तर भाजपच्या विरोधात प्रहार आक्रमकपणे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. भाऊ, कुठेतरी महायुतीचे मेळावे होते तर आणि एकीकडं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जाते की महायुतीमध्ये एवढे घटक पक्ष आहेत, त्यांच्या सगळ्यांचा मिळून एक महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. घटक पक्ष असतील किंवा प्रमुख पक्ष असतील, आणि त्यानंतर अचानक असा निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी जनतेची दिशाभूल होत आहे का नाही? महाराष्ट्र राज्याचे आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू की जेणेकरून सांगतात की कार्यकर्ता आहे तर मी आहे. हे प्रत्येक पक्षामध्ये हे आहे. आता बीजेपीचा नारा काय? आपकी बार 400 पार. केव्हा होऊ शकतं आपकी बार 400 पार? घटक पक्षांना एकत्र घेतल्यानंतर. तुम्ही जरी एकटे चाललं तर 400 पार होत नाहीत, मग तुम्ही 150च्या आतच राहता. तुम्ही समजून घ्या थोडं. कारण सांगतो तुम्हाला, जेणेकरून घटक पक्ष म्हणजे आता आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडू काय म्हणतात, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, की तुम्ही घटक पक्षांना विचारात घ्या, कार्यकर्ते जगवा, त्यावेळेस कार्यकर्त्यामुळे नेते असतात. हे तुम्ही समजून घ्या. हे त्यांनी स्वतः आपल्याबद्दल बोलले नाहीत, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोललेत. मग तुम्ही जर आता कल्याण शेट्टी साहेब असतील, आमदार अजितदादा पवार गटाचे माने साहेब असतील, राणे साहेब असतील, हे उगी कसं आहे माहिती का, आता आम्हाला फोन सुद्धा आला कल्याण शेट्टी साहेबांचा की जेणेकरून या म्हणून. बरं ठीक आहे, पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला काय आला माहिती, जेणेकरून तुम्ही बाबा या ह्याच्यामध्ये युतीमध्ये महायुतीच्या ह्याच्यामध्ये तटस्थ राहा, जाऊ नका. मग पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला सर्वेसर्व आहे, सर आखो पर आमचा. पण तुम्ही जी भूमिका घेऊन चाललात आपकी बार 400 के पार म्हणून, तर तुम्ही ज्या वेळेस घटक पक्षाला एकत्र घेताल त्याच वेळेस आपकी बार 400 के पार म्हणू शकता किंवा होऊ शकेल. काय ब्राह्मण बोले ब्रह्म म्हणल्यासारख्या गोष्टी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून चाला. जेणेकरून तुम्ही कुठंतरी काहीतरी फितवायचं, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे जातीयवाद निर्माण करायचा, हे कदापि करू नका. याच्यामुळे काही कुणाचं भलं होणार नाहीये. आता तुम्ही श्रीराम मंदिराकडे चाललेलात, बरोबर आहे, श्रीराम मंदिर सगळ्यांचं हिंदू आम्हाला अभिमान आहे, हिंदू राम भक्त आहे आम्ही सुद्धा, सगळे हिंदू तिकडे चाललेले आहेत. म्हणून तुम्ही कुठला मुद्दा नाही म्हणून सध्या जो मुद्दा घेऊन चाललेला आहे की बाबा राम मंदिरचा असू दे किंवा XYZ मुद्दे, प्रत्येक वेळी चेंजेस करून जे हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे. आपकी बार 400 पार केव्हा होणार? ज्यावेळेस तुम्ही सगळे घटक पक्ष बरोबर घेताल त्यावेळेसच. धन्यवाद. मोठ्या मताधिकाने निवडलं तर कुठेतरी हे छोट्या पक्षांना किंवा घटक पक्षांना पायाखाली तुडवेल. साहेब, काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी ह्यांचं सरकार होतं, देवेगौडांचं सरकार होतं, ते काहीतरी 12 का 13 त्यांचे खासदार, 8 का 10 खासदार होते. जेणेकरून सांगा, कांदा प्रश्नावर यांचं सरकार जाऊ शकतं. त्याच्यानंतर 2 वेळा कांदा प्रश्नीच बीजेपी सरकार नेस्तेनामत झालेलं, सत्तेतून खाली पाय उतार झालेला आहे. असे प्रश्न आता सुद्धा, कांद्याचा प्रश्न, निर्यात बंदी केली, अनेक विषय, दुधाचे हे झाले. शेतकरी पूर्ण माझा झोपलेला आहे. सामान्य लोकांना न्याय नाही. फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर 12,000 रुपये काहीतरी हे टाकता. शेतकरी भिकारी नाही हो. आमच्या मालाला तुम्ही दाम द्या, आम्हाला जे काही आहे ते दाम द्या तुम्ही. शेतकरी आमचा तुम्हाला कसं म्हणजे भरभराटीप्रमाणे तुम्हाला आपकी बार 400 नाही, आपकी बार 588 म्हणू शकता तुम्ही. ज्यावेळेस शेतकऱ्यांना घेऊन चालेल त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा कोणाचाही विचार करत नाही, अपंगाचा विचार करत नाही, काय करत नाही. मग याला काय अर्थ आहे का? मग ते आपकी बार 400 पार होणार नाही, हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.